नमस्कार, मी सतीश शिंदे. व्यवसाय करायचा, मग शासन म्हणते कर्ज घ्या, पण बँका देत नाही. मग वास्तव काय? एकीकडे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जनतेला मार्गदर्शन केलं जातं की उद्योग उभारा, उद्योगासाठी या योजना आहेत, या योजनेसाठी इतकं निधी आहे, इतकं सबसिडी आहे. अशा विविध योजना शासनाच्या वतीनं जनतेपर्यंत पोहोचवण्यात येतात. शासन म्हणते याच्यासाठी कर्जसुद्धा उपलब्ध आहे. 5 करोडपर्यंत CGT MSMEच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध आहे. परंतु बँका देत नाहीत. मग अशा स्थितीमध्ये नेमकं वास्तव काय? कुणाकडे सांगायचं? केंद्रीय पातळीवरील संस्था आहे ज्याचं संचालन केंद्र सरकार करते. CGT MSE, क्रेडिट गॅरंटी फंड फॉर मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस. लघु उद्योजकांना विनातारण कर्ज द्यावं, या कर्जाची हमी पूर्णपणे CGT MSE घेत असते, असा नियम आहे. मी याबद्दल थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला त्या ऑफिसने सांगितलं की तुम्ही बँकेकडे जा, तुमचा प्रस्ताव सादर करा, बँकेने कर्ज मंजूर करावा, तो प्रस्ताव एकत्रित तिथे आमच्याकडे पाठवावा. या सगळ्या प्रपोजलला जे काही संख्येने बँकेच्या माध्यमातून त्यांच्याकडे प्रकरण जातील, त्यांच्या सगळ्या कर्ज प्रकरणाला ते संरक्षण देणार आहेत, अशी जी योजना आहेत. परंतु वास्तवदर्शी मित्रांनो, बँका बिलकुल या संदर्भात विचार करत नाही. कारण असेल तर बोला, नाही तर आम्ही करत नाही, ही वास्तव आहे. राज्यातले अनेक उद्योजक बांधव आहेत की त्यांना या संकटाचा सामना करावा लागत असतो. अनेक चांगल्या योजना त्यांच्याकडे आहेत, अनेक चांगल्या संकल्पना आहेत, अनेक चांगले थीम आहेत, अनेक चांगला व्यवसाय आहेत, परंतु भांडवलाअभावी त्या पूर्ण होत नाहीत. बँका देत नाहीत, ही वास्तव सर्वांना माहीत आहे. मग प्रश्न असा पडतो, मग शासकीय अधिकारी जे या सगळ्या यंत्रणेशी जोडलेले आहेत, पण त्यांची एकत्रित मिटिंग का होत नाही? रेल्वे बँकेचे अधिकारी असतील, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग, जिल्हाधिकारी, बँकेचे इतर अधिकारी व ज्यांची प्रकरण आहेत असे लाभार्थी की ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा सगळ्या लोकांची एकत्रित मिटिंग जिल्हा पातळीवर का होत नाही? हा एक मोठा प्रश्न आहे. बरं, CGT MSMEचं एकच ऑफिस फक्त बांधलेलं आहे, पण त्यांचे ऑफिस जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर का नाही? पण जनतेपर्यंत याचा अवेअरनेस कशा पद्धतीने होईल? CGT MSMEच्या अधिकाऱ्याने सुद्धा बँकेला असं पत्र दिलं पाहिजे की तुमच्याकडे येणारे जे उद्योजक आहेत त्याचं प्रकरण आपण पास करा आणि ते आमच्याकडे पाठवा. अशा प्रकारचं का होत नाही? किती मोठा प्रश्न गंभीर आहे की एकीकडं शासनाला उद्योजक तयार करायचे आहेत, उद्योग उभा करायचे, उद्योगाच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे, आणि एकीकडं त्या उद्योगाला पुरेशी मदत होताना आढळत नाही. ही वास्तव आपण स्वीकारणार आहात का नाही? पण याच्यात नेमकं सांगायचं कोणाकडे, हा खूप मोठा प्रश्न आहे. CGT MSMEचं ऑफिस मुंबईला आहे, तिथले कुणीही त्याचे खालचे अधिकारी नाहीत. इतर कोणती योजना आहे, कुणाकडे जाऊन नेमकं बोलायचं? बँका स्पष्टपणे नाही म्हणतात. मग आमचे उद्योजक बांधव जे आहेत राज्यात, त्यांना उद्योग करायचा आहे, अशाने नेमकं सांगायचं कुणाकडं? असे कोणते लोकप्रतिनिधी आहेत की त्यांना आपण सांगितलं पाहिजे की ते हे सगळ्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेतील? अशी कोणतीही यंत्रणा सध्या उपलब्ध नाही. हा सगळा सावळा गोंधळ याच्याकडं कसं पाहणार? एकीकडं राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात GST जमा होतो आणि त्या GSTच्या माध्यमातून अनेक आजारी उद्योगांना मदत सुद्धा होते, शासन करते. अनेक
उद्योगपतीचं कर्ज माफ सुद्धा होतं, अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला येतात. अनेक अनेक विषय विविध मार्गाने ऐकायला येतात. परंतु या ग्रामीण भागातील किंवा ज्यांना उद्योग करायचा आहे अशा नवउद्योजकांना मदत होत नाही, त्याच्याबद्दल कुणीही बोलताना आढळत नाही. नेमकं अशा न प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्या उद्योगाची गरज असते त्या उद्योगाला जर चालना मिळाली नाही, मदत मिळाली नाही, तर मग उद्योग कसे उभे राहतील? कुणाची तरी जबाबदारी पाहिजेत ना. नवा उद्योजक उभं करायचे, ज्यांनी विविध योजनेच्या माध्यमातून अर्ज केले, बँकेकडे अर्ज केले, त्यांचा फॉलोअप घेण्याची कुणाची तरी जबाबदारी पाहिजेत ना. जिल्हा उद्योग केंद्र असेल, खादी ग्रामोद्योग असेल, यांच्यामार्फत ज्या फाईली जातात बँकेत, त्याचा आढावा बैठक कधी होत्या? त्या एकत्रित बैठक का होऊ नये? म्हणजे त्यांनी कर्ज प्रकरण बँकेत सादर केलं, ते लाभार्थी उद्योजक, लीड बँकेचे कर्मचारी, त्या संबंधित योजनेचे अधिकारी, जिल्हा अधिकाऱ्यांचे कार्यालयातले काही अधिकारी, या आणि CGTMSEचे अधिकारी, सगळ्यांची एकत्रित बैठक का होत नाही? हिच्यावर कुणी बोलावं? आणि आमच्यासारख्या लाखो उद्योजकांनी कुणाला बोलावं म्हणजे त्यातून मार्ग निघेल? CGTMSE ही केंद्रीय संस्था आहे, त्याचं संचालन केंद्रातून होतंय, पण त्यांची पण काही जबाबदारी नाही का की जिल्हा स्तरावर ऑफिस उघडणे, त्याच्या किती या संदर्भात नवोद्योजकांनी अर्ज बँकेकडे केले, अशी काही यंत्रणा नाही का? जर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला उद्योजक विकसित महाराष्ट्र घडत असेल, उद्योजकांना तयार करत असेल, तर उद्योजकांना पूर्ण मदत करण्याची गरज आहे, अन्यथा हा निव्वळ फास ठरेल. माझी विनंती आहे सगळ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, CGTMSEच्या अधिकाऱ्यांना, या संबंधित विभागाच्या मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना सुद्धा माझी विनंती आहे, कुठेतरी या उद्योगाच्या ज्या समस्या आहेत त्या आपण बघितल्या पाहिजे, त्यातून कसा मार्ग काढता येईल. अनेक चांगले उद्योजक तयार होत आहेत, त्यांच्याकडे फक्त भांडवल अभावी उद्योग उभे राहत नाहीत. एकीकडे बेरोजगारी वाढते आहेत, मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील मुलं मुंबई पुण्याकडे जात आहेत, तिकडं 15,000, 20,000, 25,000 नोकरी करतायत, पण इकडं स्थानिक उद्योग उभे राहत नाहीत. शहरं, खेडं ओस पडलीत, छोटी छोटी शहरं, इथं रोजगार नाही म्हणून मुंबईकडे जातात, परंतु इथं उद्योग उभा करण्याची जबाबदारी कुणाची आहे? आपण विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर ते घेतो, बैठका घेतो, पेपरला देतो, परंतु खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली ऑन ग्राउंड काय अडचण येतात हे सोडवण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा नाही. मी राज्यातील तमाम उद्योजकांना सुद्धा आवाहन करेल, जे नवउद्योजक आहेत त्यांना सुद्धा, ज्यांना अशा अशा अडचणी येत आहेत, त्यांनी पुढे आलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. तुम्ही जर बोलाल तर यातून मार्ग निघेल. CGTMSEच्या माध्यमातून जर 5 करोड, 10 करोड, 15 करोड पर्यंत कर्जाला संरक्षण मिळत आहेत, विना तारण कर्ज देण्याची ती त्यांची स्कीम आहे, योजना आहे, तर मग आमच्यासारख्या उद्योजकांना कर्ज का मिळत नाही? उद्योजक बांधवांनो, आपण पुढे या, आपण बोललं पाहिजेत, आपण एकत्रित बोलून मार्ग काढूयात. शासनाला विनंती आहे की यातून मार्ग काढून ज्यांच्याकडं भांडवल नाही अशा उद्योगांना, नवउद्योजकांना आपण कर्ज पुरवठा CGTMSEच्या माध्यमातून करून द्या, अशी विनंती राज्यातील तमाम उद्योग जगांच्या वतीने मी आपणास करतो आहे. आमच्याकडे लक्ष द्या. नक्कीच महाराष्ट्र विकसनशील घडवण्यासाठी या सगळ्या उद्योजकांच्या वतीनं मदतच होणार आहे. आपण लक्ष द्या अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.